नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाला बेदम मारहाण, किरकोळ कारणावरून कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राडा, गुन्हा दाखल. कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर स्थानिक आक्रमक. मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला अटक करण्याची स्थानिकांची मागणी. डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा. मराठी माणसाच्या पाठी ताकदीनं उभं राहणार, मनसेची भूमिका. कल्याणमध्ये अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजीनंतर मारहाणीची घटना. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयामध्ये शिरून केली तोडफोड. अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे निषेध व्यक्त करत केली तोडफोड. भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज. मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये तोडफोड केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलनादरम्यान राहुल आणि प्रियंका गांधींच्या फोटोवर शाई फेक आणि खुर्च्यांचे फेकाफेक. काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना कार्यालयामध्ये जात भाजपकडून तोडफोड करणं गुंड प्रवृत्तीचं. लोकशाही पद्धतीनं आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. विजय वडेट्टीवारांची टीका. भाजपच्या गुंडांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भ्याड हल्ला केला. बाळासाहेब थोरात यांची ट्विट करत भाजपवर टीका. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे हल्ला करायचा. मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून वर्षा गायकवाड आक्रमक. काँग्रेस कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध. आम्ही घाबरणार नाही, लढणार, भिडणार आणि जिंकणार. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावर खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. मुंबई काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. सकाळची संसदेतली आताची मुंबईतली घटना निंदनीय. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावर खासदार चंद्रकांत हंडोरेंची टीका. कार्यालयाच्या तोडफोडीनंतर काँग्रेस कार्यकर्ते हे आक्रमक. भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी. भाजप काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं काही काळ तणाव. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला. काँग्रेस कार्यालयामधील तोडफोडीनंतर पोलिसांकडून खबरदारी. दरम्यान आंदोलन प्रकरणी 12 भाजप कार्यकर्ते ताब्यात. निवडणुकीमध्ये आरएसएस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही ते मोदींनी सांगावं. स्वतःचा गृहमंत्री तडीपार आहे, तो चालतो. हे कुठलं राजकारण? प्रकाश आंबेडकरांचा मोदी शहांवर निशाणा. विधान परिषद सभागृहामध्ये बोलू न देण्यावरून अनिल परब आक्रमक. अनिल परब मातोश्रीला दाखवण्यासाठी सर्व करत असल्याचा नीलम गोऱ्हे यांचा टोला. काँग्रेसच्या भारत जोडोच्या आंदोलनामध्ये 13 नक्षली संघटना कार्यरत. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती. तर भारत जोडो यात्रेमध्ये नक्षली संघटना असतील तर चौकशी करावी. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांकडून नवनिर्वाचित सभापती राम शिंदेंचं अभिनंदन. रोहित पवारांकडून सोशल मीडियावर दोघांचा भेटीचा फोटो शेअर. रोहित पवारांनी राम शिंदेंना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. बीकेसी ते कुलाबा मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत. मुंबई मेट्रो 3चा दुसरा टप्पा मे 2025 पर्यंत खुला होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपी विष्णू चाटेला 9 दिवसांची पोलीस कोठडी. केस कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी. या प्रकरणामध्ये 3 आरोपी अद्यापही फरार. मारहाणीमुळे अतिरक्तस्राव, शॉकमध्ये गेल्यानं संतोष देशमुखांचा मृत्यू. देशमुखांच्या छाती, हात, पाय, चेहरा, डोक्यावर मारहाण. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर. वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा. त्याचे मोबाईल रेकॉर्ड बघा. पूर्ण गणित लक्षात येईल. आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी. बीडमधील घटनेवरून सरकार गंभीर. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच म्हटलंय. बीडमध्ये 1300 बंदूक परवाने कुणाच्या पालकमंत्रीच्या काळात दिले गेले असाही उपस्थित केला सवाल. बीड घटनेमधील संशयित मंत्री शपथविधीनंतर सभागृहामध्ये आलेच नाही. त्यांची हकालपट्टी करा. विधानसभेत नाना पटोलेंची मागणी. बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणावर वाल्मिक कराडच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं. कोणतीही प्रतिक्रिया न देता गेल्या निघून. तर मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणावर आज विधिमंडळामध्ये बोलणार. बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडचं जास्त चालतं. वाल्मिक कराडावर कसं बोलावं अशी धनंजय मुंडेंपुढे अडचण. रोहित पवारांची टीका. संतोष देशमुखांच्या सर्व आरोपींना पकडा. आम्हाला आता सहन होत नाही, न्याय द्या. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. बीडमधील कटुता कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील. शरद पवारांचं विधान. शरद पवार 21 तारखेला मस्साजोगला जाणार. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे शासनानं गांभीर्यानं बघावं. हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होणं गरजेचं. संजय जाधव यांची मागणी. राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोलेंकडून परभणीमध्ये संविधानाचा अवमान झालेल्या ठिकाणाची पाहणी. मृत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाची सुद्धा बडोलेंनी घेतली भेट. मुंबईतल्या बोट दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 14वर. 43 वर्षीय बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला. 1 जण अद्याप बेपत्ता.
एलिफंटा बोट दुर्घटनेमध्ये बदलापूरच्या मंगेश केळशीकरांचा मृत्यू. मंगेश यांच्या जाण्यानं केळशीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर. मंगेश केळशीकर नौदलामध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. बोट दुर्घटनेमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी दिलेली मदत तुटपुंजी. विधान परिषदेमधून सचिन अहिर यांचा निशाणा. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बोट दुर्घटनेनंतर यंत्रणेला जाग. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून प्रवासी बोटींची चौकशी. सुरक्षेसंदर्भात हलगर्जीपणा आढळल्यास लायसन्स रद्द करण्याचा इशारा. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बोट दुर्घटनेनंतर यंत्रणेला जाग. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून प्रवासी बोटींची चौकशी. एलिफंटा बोट दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा प्रशासन सतर्क. अलिबागच्या मांडवा जेट्टीवर पर्यटकांची सुरक्षा वाढली. बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला लाईफ जॅकेट पुरवण्याचा निर्णय. संघाशी लहानपणापासूनचं नातं. माजी संघाच्या शाखेतूनच सुरुवात झाली. संघ बौद्धिक नंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे असंही वक्तव्य. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा संबंध कधीच संघाशी आला नाही. शिंदे काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न. सत्ता टिकवण्यासाठी ही लाचारी. संजय राऊतांची टीका. मित्रपक्ष म्हणून आम्हाला संघाच्या बौद्धिकचं निमंत्रण. आम्ही मात्र आमची विचारधारा वेगळी असल्यानं गेलो नाही. अमोल मिटकरींकडून स्पष्ट. आम्ही बौद्धिकाला गेलो असतो तर आव्हाड नाचले असते. मिटकरींचं वक्तव्य. मिटकरी माझे हितचिंतक. त्यांचं माझ्यावर प्रेम. मी त्यांना नावं ठेवणार नाही. अमोल मिटकरींवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांसाठी मंत्रिपद राखीव असल्याचं मिटकरींचं विधान. 2029ला स्वबळावर जाण्यासाठी भाजप सुरुवात करत असेल. मित्रपक्षांचं मतपरिवर्तन करण्याचा भाजपचा विचार असावा. संघाच्या बौद्धिकासाठी शिंदे अजितदादांचा दिलेल्या निमंत्रणावर रोहित पवारांची टीका. संसदेमध्ये आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी. राहुल गांधींनी धक्का दिलेले मुकेश राजपूत माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत. प्रताप सारंगी यांचा आरोप. संसदेमध्ये जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं धक्काबुक्की. भाजप खासदारांकडून मला धमकीही. राहुल गांधींचाच भाजपवर पुन्हा आरोप. राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल. संसद परिसरामधील कथित धक्काबुक्की प्रकरणी भाजपकडून गुन्हा दाखल. दिल्लीसह मुंबई आणि नागपुरात महाविकास आघाडीचं आंदोलन. बीड परभणीमधील घटना आणि अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध. मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी लोकांना धमकावलं गेलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. तर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. फडणवीसांचा इशारा. बहुमत मिळाल्यानं गांगरून गेले असतील. अंतर्गत कलहामुळे खातेवाटपाला उशीर होत असेल. प्रकाश महाजनांची टीका. विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार. सूत्रांची माहिती. राजकुमार बडोले किंवा अण्णा बनसोडेंना संधी मिळण्याची शक्यता. विरोधकांना विधानसभा उपाध्यक्षपद देण्याची मागणी अमान्य. सूत्रांची माहिती. भाजपचे आमदार राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदावर बिनविरोध निवड. उपसभापती नीलम गोरेंची घोषणा. पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करणार. राम शिंदे यांची प्रतिक्रिया. सोलापुरात शहांच्या बाबासाहेबांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांचं कामबंद आंदोलन. शेतकऱ्यांचा कांदा लिलावासाठी न उतरवल्यानं शेतकऱ्यांचा रास्ता रोको. आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही. अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. देवाभाऊ आल्यानंतर आता लाडक्या बहिणींना न्याय मिळणार. 2100 रुपये डिसेंबरच्या शेवटी खात्यामध्ये जमा होणार. श्वेता महालेंची माहिती. अजित पवारांना सगळे कायम उपमुख्यमंत्री म्हणतात, पण अजित पवार एक दिवस नक्की मुख्यमंत्री होतील, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. देवेंद्र फडणवीसांचं विधिमंडळात वक्तव्य. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना सहकारी विभागाची कारणे दाखवा नोटीस. शंकर सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता. मोहिते पाटील बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी गोत्यात आल्याची चर्चा. रणजितसिंह मोहिते पाटील फक्त कागदोपत्री भाजपचे आमदार. 8 दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई होणार. राम सातपुतेंची टीका. तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या. कर्नाटकचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदी यांचं वक्तव्य. बेळगावसह मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करा. सौदी यांच्या वक्तव्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता. बेळगाव आणि मुंबईची तुलना करणं चुकीचं. मराठी भाषिकांवर अन्याय. बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा. गुलाबराव पाटलांची मागणी. कर्नाटकातील आमदाराच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेणं गरजेचं नाही. मुंबई केंद्रशासित होणं अशक्य. मुंबईत मराठी माणसं राहतात. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर कर्नाटकात मराठी माणसं राहणारा भाग केंद्रशासित करण्याची मागणी. ठाकरेगडाचे आमदार महेश सावंतांनी घेतली फडणवीसांची भेट. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर निमंत्रित सदस्य म्हणून स्थानिक लोकसभा आणि विधानसभा सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी. कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका. कृष्णाकाठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 फुटानं वाढवण्यास गती. अलमट्टीची उंची वाढल्यास सांगली कोल्हापूरसह कर्नाटकात पूर येईल. अलमट्टीची उंची कमी करण्यावर आवाज उठवणार. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया.
कर्नाटकात भाजप आमदार सीटी रवी यांच्याकडून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर, काँग्रेस कार्यकर्ते आणि हेब्बाळकर समर्थकांच्या गोंधळानंतर सीटी रवी यांना अटक. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचं माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. संमेलनाविषयी अद्ययावत माहिती, प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालनाची नोंदणी या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे. दिल्लीमध्ये 70 वर्षांनंतर होत असलेल्या साहित्य संमेलनाला प्रतिभा पाटील यांच्या शुभेच्छा. लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं, राज्य सरकारकडून केंद्र सरकारला शिफारस, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती. एक देश एक निवडणूक विधेयकासाठी केंद्र सरकारकडून जेपीसी समितीची स्थापना, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह 31 सदस्यांचा समितीमध्ये सहभाग. साताऱ्याच्या कराडमध्ये अमित शहांच्या विरोधात निदर्शनं, अनेक संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक, तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी. आंबेडकर अनुयायींचं परभणीमध्ये लाक्षणिक आंदोलन, दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची आंदोलकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आक्रमक आंदोलन, राज्यसभेत अमित शहांच्या आंबेडकरांवरील वक्तव्यावेळी भागवत कराड चेष्टा करत असल्याचा आरोप. अमित शहांच्या वक्तव्याविरोधात अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितचं ठिय्या आंदोलन. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी, दादा भुसेंसह नाशकातील काही आमदारांची फडणवीसांकडे मागणी. निर्यात शुल्क कमी न केल्यास कांदा दर कमी होण्याची शेतकऱ्यांना भीती. धुळ्यामध्ये थंडी वाढल्यानं मेथीचे लाडू बनवण्याची लगबग, सुकामेवा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. धुळे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू, शिंदखेडा तालुक्यामधल्या 23 ग्रामपंचायतींसाठी 24 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत निघणार. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा, कार्यक्रमामध्ये अल्पसंख्याकांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती. जळगावच्या आसोदा भादली गावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, जिल्हाधिकाऱ्यांकडून ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक, प्राथमिक प्रक्रिया केंद्राची पाहणी. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग बांधवांचा भव्य मोर्चा, दिव्यांग पुनर्वसन केंद्रास जिल्हा रुग्णालय परिसरात जागा उपलब्ध व्हावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. जळगावच्या धरणगावमध्ये तलाठ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ तलाठ्यांचं काम आंदोलन, वाळू माफियांकडून झालेल्या हल्ल्यामुळे तलाठी आक्रमक, आंदोलन करत जळगाव जिल्हा तलाठी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा नाशिकच्या कसाऱ्यामध्ये निषेध, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शहांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन. नंदुरबारच्या सारंगखेड बाजारामध्ये मोठ्या संख्येनं घोडे दाखल, देशातील सर्वात मोठा अश्व बाजार म्हणून सारंगखेड बाजाराची ओळख. धुळे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचं आयोजन, प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित. धुळ्याच्या कापडेणे गावातील मुळा गुजरातच्या सुरत बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळत असल्यानं हजारो क्विंटल मुळा गुजरात राज्यामध्ये दाखल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात, भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून कापसाची घरामध्ये साठवणूक. नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीची आवक घसरली, आतापर्यंत फक्त 15 कोटींची उलाढाल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या 80% पेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या पूर्ण, 62,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरण्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरल्यानं फळबागांना फटका, पिकाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना. मुंबई विमानतळावर जेहदाहवरून आलेल्या प्रवाशाकडून 1.5 कोटींचं सोनं जप्त, 2 किलो सोन्यासह 2 जण कस्टम विभागाच्या ताब्यात. आयटेक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा विधान भवनावर मोर्चा, विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी आक्रमक. समग्र शिक्षा करार कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी नागपूर विधान भवनावर मोर्चा, खंजेरी वाजवत गाणी म्हणत आंदोलकांनी मागण्या मांडल्या. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचा विधान भवनावर विविध मागण्यांसाठी मोर्चा, मागण्या पूर्ण केल्या मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं पोलीस पाटील आक्रमक. छगन भुजबळांचं राज्यामधल्या कांद्यावरचे 20% निर्यात शुल्क माफ करण्याची मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान आणि वाणिज्य मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. अकोल्यामध्ये शिवशाही बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. लोणावळ्यामध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनेमध्ये वाढ, सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्याची पोलिसांची पथकं सज्ज. करमाळा तालुक्यामध्ये कुकडीचे रब्बी आवर्तन सुरू, आमदार नारायण पाटील यांची माहिती. रब्बी पिकांसाठी डावा कालवा आणि चिलवडी शाखांमधून आवर्तन सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. गोंदिया बिरसी विमानतळावरून लँडिंग आणि टेक ऑफ करण्यासाठी सुविधा सुरू होणार, ILS प्रणालीचं काम पूर्ण. DGCAच्या टीमनं पाहणी केल्यानंतर विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होणार.